साताऱ्याच्या राजकारणात सध्या जे घडत आहे ना, ते फक्त निवडणूक नाहीये, तर अहंकार, नाराजी, निष्ठा आणि सूड यांचं जंगी युद्ध सुरू आहे। वर पाहता दोन्ही राजांचं म्हणजेच उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांचं मनोमिलन झालंय। फोटोसाठी हसून पोज दिलीय, एकत्र मोठ बांधल्याचं जाहीरही झालंय, पण तळाच्या पातळीवर मात्र जे शिस्त आहे ते खूप वेगळंच आहे। जिथं दोन राजांनी हात मिळवला तिथंच त्यांच्या कार्यकर्त्यांनी शिंग फुकवून युद्ध घोषित केलंय। कारण एकच, आम्ही त्यांच्यासाठी रक्त दिलंय, पण तिकीट मात्र बाहेरून आलेल्या लोकांना दिलं गेलं। ही हळहळ मनात जळजळत राहिल्यावर कार्यकर्त्यांनी जे पाऊल उचललंय ना, ते साताऱ्यातील राजकीय गणित पूर्ण बदलून टाकणार आहे। पक्षनिष्ठा, गटबाजी, ब्रँड राजे आणि तळाच्या कार्यकर्त्यांची नाराजी या सगळ्यांचं एक धक्कादायक मिश्रण या निवडणुकीत तयार झालेलं आहे। आज प्रश्न एकच आहे की दोन्ही राजांची एकजूट मजबूत आहे, पण कार्यकर्त्यांच्या बंडानं हा किल्ला आतूनच तडा जाईल का? अपक्ष उठले, समूह तुटले, गावागावात बंडखोरी घुमते। 3 डिसेंबरला निकाल लागेल ते फक्त मतांचं नाही, तर साताऱ्यातील राजकीय निष्ठेचा। नेमकं ते कसं, तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत। नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। सातारा नगरपालिका निवडणूक ही यंदा फक्त निवडणूक उरलेली नाही, ती प्रतिष्ठेची लढाई झालेली आहे। ती दोन्ही राजांची, त्यांच्या कार्यकर्त्यांची आणि महायुतीतील अंतर्गत संघर्षाची। वर पाहता उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांचं मनोमिलन म्हणजे निवडणुकीत क्लीन स्वीप करण्यासाठी भाजपची मोठी रणनीती आहे। दोन्ही राजे एकत्र येणं म्हणजे भाजपसाठी अतिशय मजबूत समीकरण आहे, पण या मनोमिलनाची तळाला झालेली प्रतिक्रिया मात्र भीषण आहे। कारण दोन्ही राजांच्या गटात अनेक वर्ष काम करणारे, रात्रंदिवस जीव ओतणारे कार्यकर्ते यावेळी तिकिटाच्या रांगेत नापास झालेले आहेत। आणि दुसरीकडे भाजपमध्ये नुकतेच दाखल झालेल्या काही जणांना तिकीट मिळाल्यानं जुन्या कार्यकर्त्यांचा संताप हा उसळलेला आहे। त्यांचं म्हणणं स्पष्ट आहे, नाव राजे असलं म्हणून आम्ही वर्षानुवर्ष काम करतो आणि शेवटच्या क्षणी आम्हालाच डावललं जात आहे। याच नाराजीचं रूपांतर आता प्रचंड बंडखोरीत झालेलं आहे। अनेक ठिकाणी बंडखोर अपक्ष मैदानात उतरलेले आहेत। हे अपक्ष फक्त तिकीट न मिळालेली माणसं नाहीत, तर राजांकडे अत्यंत जवळची, वर्षानुवर्ष गट चालवणारी, समाजकार्य करणारी ताकदवान मंडळी आहेत। त्यांनीच उघडपणे सांगितलंय, आम्हाला वापरून घेण्यात आलं, पण आमच्या जागी बाहेरचे लोक आणले गेले। यामुळे दोन्ही राजांची अडचण वाढलेली आहे। वर एकजूट आणि खाली फूट असं एकंदरीत चित्र आहे। मतमिलन झालेलं नाही आणि हीच गोष्ट 3 डिसेंबरला निकाल बदलू शकते। दोन्ही राजांच्या प्रभावाखालील सातारा, कराड, वाई, रहिमतपूर, महाबळेश्वर आणि मलकापूर या भागांमध्ये अपक्षांनी मोठा डाव टाकलेला आहे। काही अपक्ष तर खुलेपणानं सांगतायत की आमची बंडखोरी नाही, हा आमचा सन्मान परत मिळवण्याचा लढा आहे। अपक्षाचं हे बंड फक्त भाजप विरोधात नाही, ते थेट दोन्ही राजांच्या निर्णय प्रक्रिया विरोधात आहे। त्यामुळं नाराजी पक्षनिष्ठेपेक्षा जास्त वागणुकीच्या अन्यायाची झालेली आहे। दरम्यान सातारा जिल्ह्यात 9 नगरपालिका आणि एका नगरपंचायतीसाठी लढत तापलेली आहे। आणि विशेष म्हणजे महायुतीत महाभारत पेटलेलं आहे। भाजपने स्वबळ आजमावण्याचा निर्णय घेताच राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात चीड वाढलेली आहे। वाईमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध भाजप सरळ टक्कर लागलेली आहे। मकरंद पाटील आणि जयकुमार गोरे यांची प्रतिष्ठा पणाला लावलेली आहे। गोरे यांच्या रसदीमुळे माजी आमदार मदन भोसले गटाला नवसंजीवनी मिळालेली आहे। फलटणमध्ये अजित पवार आणि नाईक निंबाळकर यांनी रामराजेंना हाणून पाडण्यासाठी मोठं रणनीती चक्र आखलेलं आहे। रहिमतपुरात अजित पवार, मकरंद पाटील, नितीन पाटील यांनी सुनील माने यांचा गट मजबूत करून भाजपचे मनोज घोरपडे यांना भक्कम आव्हान निर्माण केलेलं आहे। या संपूर्ण घडामोडीत सर्वात मोठा प्रश्न निर्माण झालाय, तो म्हणजे उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंची एकजूट टिकेल का? दोन्ही नेत्यांची प्रतिमा प्रचंड आहे, प्रभाव मोठा आहे, पण कार्यकर्त्यांची नाराजी, बगावत आणि अपक्षांची ताकद यामुळे समीकरण अतिशय धोकादायक बनलेले आहे। राजे एकत्र आहेत, पण त्यांचेच जुने सैनिक आता विरोधात उभे असल्याचं चित्र पाहायला मिळते। आणि साताऱ्यात राजकारण म्हणजे भावना, निष्ठा आणि गटबाजी यांचं अनोखं मिश्रण आहे। जिथं कार्यकर्त्यांचा राग उसळतो, तिथं राजेंनाही पराभवाची चव चाखावी लागते। इतिहास देखील तेच सांगतो। आता सर्वांचं लक्ष 3 डिसेंबरकडे लागलेलं आहे।
त्या दिवशी फक्त परिणाम लागणार नाही, तर साताऱ्यातील निष्ठा विरुद्ध नाराजी या संघर्षाचा निकाल लागणार आहे। दोन्ही राजांचं मनोमिलन किती मजबूत आहे आणि कार्यकर्त्यांची बंडखोरी किती धोकादायक आहे हे त्या दिवशी स्पष्टपणे दिसून येणार आहे। निवडणूक कोण जिंकतो यापेक्षा यंदाच्या निवडणुकीमध्ये लोकांना जाणून घ्यायला आवडेल की नेमकं कोण हरलं आणि का हरलं। कारण साताऱ्याची लढत समीकरण आणि गडगंज प्रतिष्ठा यंदा सर्वस्वी वेगळ्या पातळीवर पोहोचलेली आहे, असं एकंदरीत चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय। बाकी मंडळी, तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। अहो मला सारखा दम लागतोय हो। आज माझा अजिबातच मूड नाहीये। मला ना कसं तरी होतंय, माझ्या हातापायाला मुंग्या येतायत हो। माझं खूप डोकं दुखतंय आज। अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत, लवकर आणून द्या ना। या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का? हो ना। अहो या त्रासावर सोपा उपचार आहे, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक।